नाशिक जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली। एका 28 वर्षीय विवाहितेनं 2 लहान चिमुरड्यांसह शेतातल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। मालेगावातील सौंदाणे गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली। सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। हर्षाली राहुल आहिरे, संकेत आहिरे अशी आणि आरोही आहिरे अशी या मृतांची नावं आहेत। विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह सासू, सासरा, नणंद या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मृत विवाहितेचा पती आणि सासरा पोलिसांच्या ताब्यात आहेत। पोलीस या प्रकरणाचा सध्या तपास करतायत। तिथं काढलेलं ॲम्ब्युलन्स मध्ये टाकलं। तर मी गेलो तर तो माझ्या गळ्यात पडायला रडायला आला। मी त्याला मारलं 2 थापटे। तर तो रडत त्याचे मित्र आले, त्याला घेऊन गेले। कोण होतं? कोणाचं प्रेत काढून ठेवलेलं? तिघांचं काढलेलं होतं त्यांनी। नाव सांग। माझी भाचीचं, भाच्याचं आणि बहिणीचं विहिरीतून काढलेलं होतं आणि तिथं साईडला ॲम्ब्युलन्स मध्ये टाकलं त्यांनी। आम्हाला अचानक फोन आला की बुवा लहान मुली पडली। त्यांनी असा फोन केला की लहान मुली पडली बुवा। आम्हाला असं एकदम हे वाटलं की लहान मुली पडली। मग नंतर अजून दुसरा फोन आला की बुवा डायरेक्ट तिघन पिरीत सारखेच काढले। आम्हाला एवढंच न्याय पाहिजे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला सपोर्ट त्याच्या आई वडीलचा जास्त सपोर्ट आहे। त्यांना सुद्धा कारवाई म्हणजे एकदम जबरदस्त झाली पाहिजे। तिघांना फाशी झाली पाहिजे की परत दुसरी मुलीवर अत्याचार होऊ नये।